पाहूयात पुढची बातमी। समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप होतोय। पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातला आरोप केलाय। राधेश्याम मोपलवार यांच्यावरती रोहित पवार यांनी हे आरोप केलेले आहेत। मोपलवारांनी 26 वर्षात 3000 कोटी रुपये कमावले असा आरोपही रोहित पवार यांनी केला। मोपलवारांच्या नावावरती 1500 कोटींची मालमत्ता असल्याचंही पवार यांनी म्हटलेलं आहे। मोपलवारांच्या दुसऱ्या बायकोच्या नावावरती 150 कोटी आहेत। मोपलवारांच्या तिसऱ्या बायकोच्या नावावरती 200 कोटी असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तन्वी मोपलवार यांच्या नावे शेअर्स आहेत असाही आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय सूरज सावंत यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। रोहितजी, वरळीत हिट अँड रनची घटना घडली। सलमानचा आरोपपत्र दाखल झालेलं आहे। ज्यावेळी सलमानच्या घरी फायरिंग होते त्यावेळी मुख्यमंत्री सलमानला भेटायला त्यांच्या घरी जातात। मात्र वरळीत हिट अँड रनची घटना घडते। मात्र सामान्य माणसाच्या घरात अद्याप त्याला विचारपूस करायला कुठलाही सरकारी कर्मचारी किंवा सरकारी आमदार लोकप्रतिनिधी गेलेले नाही आहेत। कसं पाहता? नाही, हे सामान्य लोकांचं सरकार नाहीच आहे ना, हे सेलिब्रिटीचं सरकार आहे। तुम्ही जर बघितलं की जेव्हा सामान्य लोकांना कुठली अडचण येते, आता पुण्यात जे घडलं, मुंबईत जे घडलं, सामान्य कुटुंबातलीच एक महिला, एक मुलगी, एक मुलगा त्या ठिकाणी दगावला, पण त्यांच्याबद्दल सरकारने कुठंच काय केलं गेलं नाही। आता पुण्यामध्ये सामान्य लोकांनीच तो विषय हातात घेतल्यामुळे या सरकारला काय पर्याय राहिला नाही कारवाई करायला। आता जे मुंबईत घडलं, वरळीला घडलं, आता त्याच्यामध्ये किती चुकीच्या पद्धतीने, म्हणजे अतिशय ज्याला मन नाही, हृदय नाही, अशा व्यक्तीला तो ॲक्सिडेंट केला असं आपल्याला म्हणावं लागेल। दोनदा गाडी त्या महिलेच्या अंगावरनं घातली गेली। आता ते सत्तेत आहेत म्हणून त्यांच्यावर काय होत नाही। मी आधी बोललो आहे की ही जी सिस्टम आहे महाराष्ट्रातल्या गेल्या 10 वर्षामध्ये जी 2014 नंतर बनलेली आहे, ती फक्त श्रीमंत नेते, पॉवरफुल लोकांना सपोर्ट करणारी सिस्टम आहे, गरिबाला सुद्धा सपोर्ट करणारी नाही। आता तुम्ही बघा की ह्या सरकारला कशाची चमकुगिरीची सवय लागलेली आहे। सेलिब्रिटी लागतात, नाही तर आता 5,500 कोटी रुपये कशासाठी वापरले जाणार आहेत? तर सामान्य लोकांपर्यंत सरकार ज्या योजना घेऊन आलेली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी। मग तुमचं शासन आपल्या दारीचं काय झालं? मग तुम्ही 5,500 कोटी अशा पद्धतीने तिथे खर्च करणार असाल तर त्याच्यापेक्षा 5,500 रुपये तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी दिले तर मुलांच्या शिक्षणासाठी 5,000 कोटी रुपये लागणार, ते द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? या एकूण प्रकरणात जर पाहिलं तर जो आरोपी आहेत वडील राजेश शाह, जे शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांना एका दिवसात जामीन मिळाला। पुणे पॉर्शेस जी घटना घडली आणि ही घटना कुठेतरी साम्य हे पाहायला मिळत आहे। बड्या बापाची जी मुलं असतात त्यांना कुठेतरी घरातलेच मदत करताना देखील पाहायला मिळत आहेत। घटना दोन्ही सारख्या पद्धतीने पाहायला मिळतात। एखादा वडील मुलाला मदत करणारच, पण सरकार ही सामान्य लोकांची असते। त्यांनी मदत ही सामान्य लोकांना नाही तर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना तिथं केली पाहिजे। आता एखादा व्यक्ती ॲक्सिडेंट केल्यानंतर पळून का जातो? दारू पिली असेल, ड्रग्ज केले असतील तर ते रक्तात असतात। मग 48 तासानंतर नाही तर 70 तासानंतर ते रक्तातून निघून जातात। मग आता एक पुढच्या 15-20 तासामध्ये तो मुलगा सापडेल आणि मग चेक केल्यानंतर असं दिसेल की त्याला काहीच ड्रग्ज घेतले नव्हते, दारू घेतली नव्हती, ती महिलाच मध्ये आली, गाडीच्या खाली आली आणि ॲक्सिडेंट झाला। हे सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी सेटअप केला जाईल। त्यामुळे हे सिस्टम आहे, हे गरिबासाठी नाही, हे फक्त पॉवरफुल पैशावाल्या लोकांच्यासाठी सिस्टम या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अप्रत्यक्षरित्या ज्या पद्धतीने पुण्यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसाच प्रयत्न इकडेही दिसतोय। पैसा आहे, सत्तेत आहेत, नेते आहेत ते, त्यामुळे त्यांचा मुलगा आहे, त्यांनी चूक केली तर ती चूक नसते, पण गरीबाली एखादी चूक केली तर ती चूक असते। हेच तर या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपण सगळे बघू शकतो। दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आहेत। आजच अजित पवार आपल्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेले आहेत। कसं पाहता? आता कुठल्या ते बॉक्स नावाच्या कंपनीला त्यांनी काम दिलं। अरोरा एक व्यक्ती आहे, इमेज बिल्डिंग म्हणजे दादांची इमेज बिल्ड करण्यासाठी आणि पार्टीची इमेज बिल्ड करण्यासाठी 200 कोटी रुपये ते खर्च करणार आहेत असं आम्हाला कळतंय। आता त्या अरोरांनी सांगितलं असेल दादांना आणि नेत्यांना की जावा मंदिरात जाऊन दर्शन घ्या। आता तुम्ही लोकांना न सांगता, मीडियाला न सांगता जेव्हा दर्शन घेता त्याला खरी भावना म्हणतो, पण जेव्हा मीडियाला सांगून म्हणजे मोठा भपका करून तुम्ही जेव्हा मंदिरात तिथं जाता, मग कन्सल्टंटली तुम्हाला सांगितलं आणि कन्सल्टंटली मीडियाला सांगितलं बघा दादा तिथं सगळ्या आमदारांबरोबर येत आहेत आणि मग त्याचं चित्रीकरण करा। म्हणजे आता उद्या जाऊन दादांनी कपडे कुठले घालायचे, केस कसे कापायचे, कसं बोलायचं, कसं चालायचं, हे सगळं कोण करणार आहे? तर अरोरा करणार आहे। आम्हाला असं वाटत होतं दादा स्वतःचं डोकं वापरतात, पण आता ह्याच्या पुढे अरोराचं डोकं त्या ठिकाणी वापरलं जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल। जागा 11 आहेत, उमेदवार 12 आहेत। कुणाला नेमका दगाफटका मिळेल असं वाटतंय? महायुतीतले अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असं आपण म्हणता, मात्र शिंदेंना फटका पडेल, बीजेपीला पडेल की अजितदादांना पडेल? ज्या पद्धतीने
शिंदे गट असेल आणि भाजपचे नेते अजितदादांना रॉंग बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत, नाहीतर खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न तिथे करतायत. मला असं वाटतं की BJP आणि शिंदे साहेब सगळे मिळून दादांचाच त्या ठिकाणी उमेदवाराचा गेम करतील का काय, अशी भीती वाटते. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत दादांचाच कुठेतरी गेम होतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध